नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील नवमः पाठः धेनोर्व्याघ्रः पलायते हा आज बघूया. धेनोर्व्याघ्रः पलायते. धेनू म्हणजे काय तर गाय. व्याघ्रः म्हणजे वाघ आणि पलायते म्हणजे पळणे. तर गायीला घाबरून वाघ पळतो असा याचा अर्थ आहे. आता बघूया, आधी प्रस्तावना बघूया काय दिली आहे. पुरा भोजराजेन समस्या उद्घोषिता आसीत. पुरा म्हणजे पूर्वी भोज नावाच्या राजाने समस्या उद्घोषिता आसीत म्हणजे एक समस्या जाहीर केली होती. ती समस्या कोणती आहे तर मृगात सिंह पलायते. मृग म्हणजे हरिण, तर हरिणाला घाबरून सिंह पळून जातो. आता समस्या म्हणजेच काय तर पूर्वीच्या काळी ही राजे लोक काय करायचे तर एखादं चरण, जसं की हे मृगात सिंह पलायते अशी एक ओळ किंवा असं एक चरण द्यायचे कवींना आणि त्यांना समस्यापूर्ती करायला सांगायचे. म्हणजेच त्यांना एक श्लोक त्याच्यासाठी रचायचा असायचा आणि त्या श्लोकामध्ये मृगात सिंह पलायते हे चरण आलं पाहिजे आणि त्याचा अर्थसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे. आता मृगात सिंह पलायते याचा अर्थ आपण काय बघितला, हरणाला घाबरून सिंह पळतो. आता हे खरं तर शक्य आहे का तर नाही, तर खरं उलटं असतं. त्याच्यामुळे हे समस्यापूर्तीसाठी दिलं जायचं. मग कवीसुद्धा काय करायचे तर आपल्या काव्यप्रतिभेने ती समस्या पूर्ण करायचे. मग त्याचप्रमाणे भोजराजाने सुद्धा अशी एक समस्या जाहीर केली होती की मृगात सिंह पलायते. सृष्टी नियमविरुद्धम किंचित प्रतिपादितम तत्र. काय म्हटले, सृष्टी नियमविरुद्धम म्हणजे निसर्ग नियमाच्या विरुद्ध काहीतरी तिथे विधान केलेलं होतं. कारण की हे बरोबर आहे, मृगात सिंह पलायते हे निसर्ग नियमाच्या तर विरुद्धच आहे. तथापि नैकैः कविभिः सा समस्या विभिन्न प्रकारैः पूरिता. तथापि म्हणजे तरीसुद्धा नैकैः कविभिः अनेक कवींनी सा समस्या म्हणजे ती जी समस्या आहे ती विभिन्न प्रकारैः पूरिता म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने पूर्ण केली. ईदृशी एव काचित समस्या समुत्पन्ना चिमणरावस्य जीवने. ईदृशी म्हणजे तशाच प्रकारची एक समस्या समुत्पन्ना म्हणजे उत्पन्न झाली आहे कोणाच्या जीवनामध्ये तर चिमणरावस्य जीवने चिमणरावांच्या आयुष्यात. चिमणराव म्हणजेच कोण ते पुढे दिलंय. चिमणरावः नाम चीवी जोशी इति लेखकवर्येण निर्मितम अजरामर पात्रम. चिमणराव म्हणजेच कोण तर चीवी जोशी. तर चिमणराव हे जे आहे हे चीवी जोशी या विनोदी लेखकांनी निर्माण केलेलं एक अजरामर पात्र आहे. चिमणरावाचे चऱ्हाट इति कथासंग्रहात कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर इति कथायाः अयम अनुवादः. आता हे जे आपल्याला दिलेलं आहे धेनोर्व्याघ्रः पलायते तर हे कशातून घेतलेलं आहे तर चिमणरावाचे चऱ्हाट हा जो कथासंग्रह आहे, चीवी जोशी यांचा हा जो कथासंग्रह आहे तर त्याच्यामध्ये ही एक कथा आहे कॅप्टन चिमणराव स्काउट मास्तर ही जी कथा आहे तर त्या कथेचाच हा अनुवाद आहे. म्हणजे हे त्याच कथेचं हे संस्कृत भाषांतर आहे. स्काउट नाम बालवीर चमू. स्काउट म्हणजेच काय बालवीर चमू. तर तुम्हालाही माहिती आहे शाळेमध्ये हा विषय असतो स्काउट गाईड. तर स्काउट म्हणजेच बालवीर चमू. बाल्यात आरभ्य एव परोपकारस्य शौर्यस्य परस्पर सहकार्यस्य समाजसेवायाः च संस्कारां मनसि रोपयितुम् आरब्धा काचित यंत्रणा एषा. तर काय म्हटलंय, ही जी यंत्रणा आहे कोणती स्काउट गाईडची तर ही बाल्यात आरभ्य एव म्हणजे लहानपणापासूनच परोपकारस्य म्हणजे परोपकार असेल म्हणजे दुसऱ्यांना मदत करणे, शौर्यस्य म्हणजे शौर्य असेल, परस्पर सहकार्यस्य म्हणजे एकमेकांना मदत करणे असेल,
तसंच समाजसेवायाः म्हणजे समाजसेवा करणं असेल, समाजसेवायाः च संस्कारां मनसि रोपयितुं म्हणजे हे संस्कार मनावरती रोपयितुं म्हणजे बिंबवण्यासाठी म्हणून आरब्धा काचित यंत्रणा एषा म्हणजे हे संस्कार मनावरती बिंबवण्यासाठी चालू केलेली ही यंत्रणा आहे. एतादृशं बालसैन्यं निर्मातव्यम् इति चिमणरावस्य महती आकांक्षा आसीत. म्हणजे अशा प्रकारची यंत्रणा किंवा अशा प्रकारचं हे बालसैन्य तयार करावं. बालसैन्यम निर्मातव्यम अशा प्रकारचं बालसैन्य निर्माण करावं अशी कोणाची आकांक्षा होती, म्हणजेच कोणाची इच्छा होती, तर चिमणरावस्य म्हणजे चिमणरावांची मोठी इच्छा होती. तादृशं गणं निर्माय म्हणजे तशा प्रकारचं गण किंवा तशा प्रकारचं एक गट ग्रुप करून विरामकाले, विरामकाले म्हणजे सुट्ट्यांमध्ये, बनेश्वर ग्रामम शिबिरार्थम सर्वे संप्राप्ताः म्हणजे सुट्ट्यांमध्ये सगळे कुठे गेले, शिबिरासाठी बनेश्वर ग्रामम बनेश्वर या गावी सगळेजण गेले किंवा शिबिरासाठी तिथे पोहोचले. शिबिरसमये परोपकारस्य कथम अवसरः लब्धः म्हणजे शिबिराच्या वेळी परोपकारस्य म्हणजे परोपकाराची कथम अवसरः लब्धः म्हणजे कशा प्रकारे संधी मिळाली. कःच अनवस्था प्रसंगः उद्भूतः आणि कशा प्रकारे अनवस्था प्रसंग म्हणजे गोंधळाचा प्रसंग कसा काय निर्माण झाला. इति स्वयं निवेदयति चिमणरावः आणि हे स्वतः कोण सांगत आहेत आपल्याला, तर चिमणराव हे स्वतः आपल्याला सांगत आहेत. म्हणजे आता या धड्यामध्ये स्वतः चिमणराव हे सगळं आपल्याला सांगतायत की शिबिराच्या वेळी त्यांना परोपकाराची संधी कशी मिळाली, म्हणजे दुसऱ्यांना मदत करण्याची संधी कशी मिळाली आणि त्यामध्ये कोणता गोंधळ निर्माण झाला होता. कथायाम अस्यां प्रासंगिकः शाब्दिकः तथा चिमणरावस्य स्वभाववैशिष्ट्येन निर्मितः सरलः विनोदः वाचकस्य मुखे नूनं स्मितरेखां जनयति. काय सांगितलंय, कथायाम अस्यां म्हणजे या कथेमध्ये प्रासंगिक, शाब्दिक तसेच चिमणरावांच्या स्वभाववैशिष्ट्याने निर्मितः सरलः विनोदः म्हणजे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याने तयार झालेला सरळ विनोद म्हणजे त्यांचा सुद्धा स्वभाव कसा असणार आहे, विनोदी. म्हणून म्हटलंय की त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याने तयार झालेला सरळ विनोद हा वाचकस्य मुखे म्हणजे वाचकांच्या सुद्धा चेहऱ्यावर नूनम स्मितरेखां जनयती म्हणजे खरोखरच स्मितरेषा उमटवतो. म्हणजे आपल्याला सुद्धा त्यातून काय येणार आहे, हसू येणार आहे. कथा एषा समर्पणम वार्षिकांकात स्वीकृता. ही जी कथा आहे ही समर्पणम या वार्षिक अंकातून घेतलेली आहे. तर ही होती प्रस्तावना. तर यामध्ये बघा चिमणराव स्वतः आपल्याला सांगत आहेत की जेव्हा ते शिबिरासाठी बनेश्वर या गावी गेले होते बालवीर चमूंचं ग्रुप घेऊन, तेव्हा काय काय घडलं ते आपल्याला इथे ते सांगतात. तर आता धड्याला सुरुवात करूया. बघा, शिबिरस्य प्रथमदिने एव भोजनादिकं समाप्य मध्याह्ने बालैः सह पत्रक्रीडायां मग्नः आसम् अहम्. आता ते चिमणराव काय सांगतात आपल्याला, तर शिबिरस्य प्रथमदिने म्हणजे शिबिराच्या पहिल्याच दिवशी भोजनादिकं समाप्य म्हणजे जेवणे वगैरे आटपून किंवा संपवून, समाप्य म्हणजे संपवून हे लेबंतव्य आहे. मध्याह्ने म्हणजे दुपारच्या वेळी बालैः सह म्हणजे मुलांबरोबर पत्रक्रीडायां मग्नः आसम अहम म्हणजे ते म्हणतात की मी पत्रक्रीडायां म्हणजे पत्ते खेळण्यामध्ये मग्न होतो. आता इथे बघा बालैः सह, सह या वेळेला तृतीया विभक्तीची अपेक्षा असते म्हणून बालैः हे तृतीया बहुवचन वापरलेलं आहे कारण की अनेक मुलं असणार आहेत म्हणून बहुवचन. तदा सद्यः एव परिचितः प्रोफेसर सर्कसवाले सर्कस क्रीडारंगस्य स्वामी माम एव अन्विष्यन् तत्र समागतः. तर काय सांगितलं त्यांनी, तदा सद्यः एव परिचितः
म्हणजे तेव्हा नुकतीच ओळख झाली होती ज्यांच्याबरोबर, ते प्रोफेसर सर्कसवाले जे होते. प्रोफेसर सर्कसवाले म्हणजेच सर्कस क्रीडा रंगस्य स्वामी, म्हणजे सर्कशीचे जे मालक होते, जे ओनर होते, ते माम एव अन्विष्यन् म्हणजे मलाच शोधत शोधत, अन्विष्यन् म्हणजे शोधत, तत्र समागतः तिथे आले. कॅप्टन साहेब शृणोतु कॅप्टन साहेब म्हणजे ते काय म्हणतात प्रोफेसर सर्कसवाले, कॅप्टन साहेब ऐका कॅप्टन साहेब, अस्माकं सर्कस क्रीडायां कतिपयेभ्यः मासेभ्यः लोकप्रियः सहभोजनकार्यक्रमः प्रचलति. आता काय सांगतात ते प्रोफेसर सर्कसवाले, तर आमच्या सर्कशीच्या या खेळात कतिपयेभ्यः मासेभ्यः म्हणजे काही महिन्यांपासून लोकप्रिय सहभोजन कार्यक्रमः प्रचलति म्हणजे लोकप्रिय असा सहभोजनाचा कार्यक्रम सुरू आहे. गोः भल्लूकः व्याघ्रः च इत्येतेषां पशूनाम् अयं कार्यक्रमः प्रयोगस्य सर्वोच्चम आकर्षणम् अस्ति. काय सांगतात ते, तर त्यामध्ये गौः म्हणजे गाय, भल्लूकः म्हणजे अस्वल आणि व्याघ्रः म्हणजे वाघ या प्राण्यांचा हा कार्यक्रम म्हणजे प्रयोगाचं काय आहे, सर्वोच्च आकर्षण आहे. म्हणजे सगळ्याच प्रेक्षकांना हा गाय, अस्वल आणि वाघ यांचा जो सहभोजनाचा कार्यक्रम आहे तो खूप आवडतो. तथा विज्ञापनं कृत्वा प्रवेशपत्राणि अपि विक्रीतानि. त्यामुळे काय, विज्ञापनं कृत्वा, विज्ञापनं म्हणजे जाहिरात, ॲडव्हर्टाईज करून, कृत्वा हे त्वांतव्य, ॲडव्हर्टाईज करून प्रवेशपत्राणि म्हणजे तिकिटेसुद्धा विकली गेलेली आहेत. परंतु व्याघ्र भल्लुकयोः कलहकारणात द्वापि व्रणितौ म्हणजे ते काय म्हणतात, पण काय झालंय, व्याघ्र आणि भल्लुक म्हणजे वाघ आणि अस्वल यांच्यामध्ये काय झालेलं आहे, कलह म्हणजे त्यांचं भांडण झालेलं आहे. त्या भांडणामुळे काय झालंय, द्वापि व्रणितौ म्हणजे दोघंसुद्धा कसे झालेले आहेत, जखमी झालेले आहेत. आता जे चिमणराव आहेत ते विचारतात, किम प्राणिनोः कलहः म्हणजे काय, प्राण्यांमध्ये भांडण झालंय असं ते विचारतात. त्याच्यावर आता ते प्रोफेसर सर्कसवाले म्हणतात, महाशय अस्माकं सर्कस क्रीडायां तु व्याघ्रभल्लुकौ द्विपादौ एव म्हणजे काय सांगतात ते, की महोदय आमच्या सर्कशीच्या खेळातले हे जे वाघ आणि अस्वल आहे हे कसे आहेत, द्विपादौ एव म्हणजे दोन पायाचेच आहेत, म्हणजे ते काय आहेत, माणसंच आहेत. एवं प्राध्यापक महाशयेन रहस्यभेदः कृतः. तर अशा प्रकारे त्या प्राध्यापक महोदयांनी काय केलेलं आहे, रहस्यभेद म्हणजे जे गुपित होतं ते सांगून टाकलंय, की आमचे जे वाघ आणि अस्वल आहेत ते काय आहेत, दोन पायाचेच आहेत, म्हणजे खरे खुरे नाही आहेत, तर ती माणसंच आहेत. नास्ति अस्माकं सामर्थ्यं व्याघ्रं वा भल्लुकं वा पालयितुं. तर ते काय म्हणतात, की आमचं तेवढं सामर्थ्य नाही आहे की आम्ही वाघ आणि अस्वल यांना पाळू शकू. क्रीडायां द्वौ बहुरूपधारिणौ नरौ एव व्याघ्रं भल्लुकं च नाटयतः. काय सांगतात ते, तर या खेळामध्ये सर्कशीच्या दोन बहुरूपधारिणौ म्हणजे बहुरूपी म्हणजे ज्यांनी काय केलेलं आहे, माणसंच आहेत, फक्त त्यांनी वाघ आणि अस्वलाचा वेश धारण केलेला आहे, असे दोन माणसंच काय करतात, तर त्याचं वाघ आणि अस्वल असल्याची भूमिका बजावतात किंवा ते दोन माणसंच नाटक करतात. किम धेनुरपी म्हणजे आता चिमणाराव विचारतात की काय, की गायसुद्धा खोटीच आहे का, म्हणजे गायीचं सुद्धा असंच आहे का, की कोणीतरी माणूसच आहे तो गायीची भूमिका करतोय. तर ते काय म्हणतात प्रोफेसर सर्कसवाले, नाही नाही धेनुः तू वास्तविकी एव. काय सांगतात, नाही गाय तर कशी आहे, खरी खुरीच आहे. कथयतु तर्हि किं मया करणीयम अत्र. मग आता ते चिमणाराव विचारतात, तर मग सांगा मला की मी इथे काय करायचं आहे. अहम प्रार्थये यद् भवतः बालवीरचमूतः कौ अपि द्वौ सैनिकौ अद्यतनक्रीडायां यदि व्याघ्रभल्लुकवेषौ धृत्वा प्रेक्षकाणां मनोरञ्जनं कुर्यातां
तर्हि महान उपकारः स्यात्. आता ते प्रोफेसर सर्कसवाले म्हणतात, अहम प्रार्थये म्हणजे मी तुम्हाला अशी विनंती करतोय, प्रार्थना करतोय, यत म्हणजे की भवतः बालवीरचमूतः, तुमचा जो ग्रुप आहे हा बालवीरचमूंचा, त्या ग्रुपमधून कौ अपि द्वौ म्हणजे कोणीही दोन सैनिकौ म्हणजे कोणीही दोन सैनिक किंवा दोन मुलं अद्यतन क्रीडायाम म्हणजे या आजच्या खेळासाठी यदि व्याघ्र भल्लुकौ वेशौ धृत्वा म्हणजे जर वाघ आणि अस्वल यांचा वेश धारण करून धृत्वा त्वांतव्य आहे, वेश धारण करून प्रेक्षकांना मनोरंजनम कुर्याताम म्हणजे जर त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं तरीही महान उपकारः स्यात् तर खूप मोठे उपकार होतील. कृपया सहाय्यम करोतु, कृपया आम्हाला मदत करा, असं ते प्रोफेसर सर्कसवाले म्हणतात. आता पुढे बघूया. सर्कस स्वामीनः विवशता मया अवगता म्हणजे सर्कस मालकाची जी विवशता आहे, जी असहाय्यता आहे किंवा जी अडचण आहे ती मी ओळखली किंवा जाणली होती. यदृच्छया प्राप्तः अयं परोपकारस्य अवसरः इति मत्वा तस्य सहाय्यं करणीयम् इति मया निश्चितम्. तर ते चिमणराव सांगतात की यदृच्छया प्राप्तः म्हणजे योगायोगाने आलेली ही परोपकाराचीच संधी आहे. इति मत्वा म्हणजे असं मानून किंवा असा विचार करून तस्य सहाय्यं करणीयम म्हणजे त्यांची मदत आपण केली पाहिजे. इति मया निश्चितम असं मी निश्चित केलं. इथे मत्वासुद्धा त्वांतव्य आहे, असं मी निश्चित केलं. भल्लुकवेशे अब्दुलः शोभेत इति मत्वा सह भल्लुकपात्रे नियोजितः म्हणजे भल्लुकवेशे म्हणजे अस्वलाच्या वेशात कोण शोभेल? अब्दुल म्हणजे आता त्यांच्या बालवीर चमूमध्ये त्या ग्रुपमध्ये एक अब्दुल नावाचा मुलगा आहे. तर ते असा विचार करतायत की तो अब्दुल अस्वलच्या वेशात शोभून दिसेल, म्हणून त्यांनी काय केलं तर अस्वलाच्या भूमिकेसाठी अब्दुलला निवडलं होतं. व्याघ्रस्य अभिनयार्थम अहम स्वयमेव सिद्धः ते काय सांगतात, वाघाच्या अभिनयासाठी मी स्वतःच तयार झालो. एवं पात्रयोजना निर्धारिता तर अशा प्रकारे पात्रयोजना निश्चित केली. म्हणजे काय, म्हणजेच अब्दुल हा अस्वलाचा वेश धारण करणार आहे आणि हे जे चिमणराव आहेत ते स्वतः वाघाचा वेश धारण करणार आहेत. आता बघा, कार्यक्रमात प्राक् एव अहम तथा अब्दुलः व्याघ्रभल्लुकवेशौ धृत्वा स्वपंजरयोः समुपस्थितौ. काय सांगतात ते, कार्यक्रमात प्राक् एव म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच किंवा आधीच अहम तथा अब्दुलः म्हणजे मी आणि अब्दुल व्याघ्रभल्लुकवेशौ म्हणजे वाघ आणि अस्वल यांचा वेश धारण करून धृत्वा स्वपंजरयोः समुपस्थितौ म्हणजे स्वतःच्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसलो. मम पंजरस्य पुरतः एव अधिकः सम्मर्दः जातः तर ते चिमणराव सांगतात की माझ्या पिंजऱ्याच्या समोर खूप सम्मर्दः म्हणजे खूप गर्दी झालेली होती. कारण की वाघाचा तो पिंजरा आहे त्याच्यामुळे सगळ्यांना ते आकर्षण असतं की वाघ बघायचा आहे, म्हणून सगळ्यांनी काय केली तर त्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर गर्दी केली. आता इथे पुरतः हे अव्यय आहे आणि या अव्ययाला षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते, म्हणून पंजरस्य ही षष्ठी आहे. यावत् शक्यम अहम जनान रंजयितुं प्रयत्तवान किंतु जनाः न संतुष्टाः. काय सांगतात आता ते, यावत् शक्यम म्हणजे मला जेवढं शक्य होतं तेवढं मी काय केलं, लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. किंतु जनाः न संतुष्टाः पण लोक संतुष्ट झाले नाहीत. किमयं व्याघ्रः कृशः अयम इति उपहासेन अवदन. उलट लोक काय म्हणाले, किमयं व्याघ्रः म्हणजे हा वाघ असं काय आहे, हा वाघ कृशः अयम म्हणजे कसं आहे, बारीकच आहे, असं लोक काय करायला लागले, उपहासाने म्हणायला लागले. तदा एव एका महिला स्वपुत्रेण सह व्याघ्रम द्रष्टुम आगता आणि त्याच वेळेला एक महिला स्वतःच्या मुलाबरोबर वाघ बघण्यासाठी म्हणून तिथे आली.
इथे सुद्धा आता सह अव्यय आहे म्हणून स्वपुत्रेण तृतीया विभक्ती आहे. मम गर्जनां श्रुत्वा बालः भीतः अतः सा माता मयी पाषाणखंडान अक्षिपत. काय सांगितलंय? मम गर्जनां श्रुत्वा म्हणजे मग या चिमणारावांनी काय केलं? वाघ आहे म्हणून काय केलं? गर्जना केली. पण ती गर्जना ऐकून तो मुलगा मात्र काय झाला? घाबरला. बालः भीतः अतः सा माता त्यामुळे ती जी आई होती त्याची तिने काय केलं? मयी पाषाणखंडान अक्षिपत म्हणजे काय केलं? तर त्या आईने काय केलं? तर त्या वाघावर दगडाचे तुकडे फेकले. तदा वेदनया बाधितः अहम क्षणं यावत व्याघ्रः न वदति इति विस्मृत्य अवदम. तर ते काय सांगतात? तदा वेदनया बाधितः म्हणजे दगड लागल्यामुळे त्या वेदनेने त्रासलेला मी क्षणं यावत व्याघ्रः न वदति म्हणजे ते एका क्षणासाठी हे विसरून गेले की वाघ बोलू शकत नाही. हे विसरून अहम अवदम म्हणजे ते असं बोलले. तर पुढे दिलंय ते काय बोललेत? दृष्ट्वा पंजरस्थितान व्याघ्रान महिलाः क्षिपंती पाषाणखंडान. तर ते काय बोलून गेले चुकून? तर व्याघ्रान म्हणजे वाघांना पिंजऱ्यामध्ये पाहून, दृष्ट्वा म्हणजे पाहून, महिलाः क्षिपंती पाषाणखंडान म्हणजे काय करतात? महिला दगड मारतात किंवा फेकतात. दृष्ट्वा हे त्वांत आणि विस्मृत्य हे लेबंत आहे. असं ते चुकून बोलून गेलेत. आता मम वाक्य समाप्ते हे पूर्वम एव म्हणजे ते म्हणतात की माझं हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच व्याघ्रस्य मनुष्यवाण्या भाषणेन म्हणजे वाघाच्या मनुष्यवाणीतील बोलण्यामुळे मूर्छिता सा महिला म्हणजे ती जी महिला आहे ती काय झाली? मूर्छित झाली किंवा बेशुद्ध पडली. कारण की असं वाटलं ना तिला की वाघ कसं काय मनुष्यवाणीने बोलू शकतो, माणसांप्रमाणे बोलू शकतो, म्हणून ती काय झाली? बेशुद्ध झाली. मूर्छिता सा महिला भूतः अयं भूतः इति उच्चैः आक्रोशन्ती भूमौ पतिता म्हणजे ती काय म्हणायला लागली? हे भूत आहे, हे भूत आहे असं मोठमोठ्याने ओरडत जमिनीवर पडली. मम पुत्रः राघुः अपि म्हणजे ते म्हणतात चिमणराव की माझा जो मुलगा आहे राघू त्याने सुद्धा काय केलं? एकवारं पंजरा समीपम आगत्य एकदा तो पिंजऱ्याजवळ आला आणि काय म्हणतोय? आप्पा चायम पातुम इच्छती किम म्हणजे तो आपल्या वडिलांना विचारतोय की आप्पा चहा प्यायचा आहे का तुम्हाला, असं तो विचारतोय. इति यदा पृष्टवान तदा प्रेक्षकाः संभ्रांताः एव आणि असं जेव्हा त्याने विचारलं तेव्हा प्रेक्षक तर काय झाले? संभ्रांता म्हणजे गोंधळूनच गेले. कारण की ते चिमणराव आहेत हे त्या मुलाला माहिती आहे, पण सगळ्यांसाठी तो वाघच आहे. त्यामुळे वाघाला कसं काय हा विचारतोय की चहा हवाय का, म्हणून सगळे लोक काय झाले? गोंधळून गेले. रात्रौ दशवादने सर्कसक्रीडायाः प्रारंभः जातः रात्री 10 वाजता सर्कशीच्या खेळाला सुरुवात झाली. 12 क्रीडायाः चरमबिंदुः समायातः सहभोजनम आणि 12 म्हणजे 12 वाजता खेळाचा जो परमोच्च क्षण आहे, सगळ्यांचं जे आकर्षण आहे तो क्षण आला, तो म्हणजे सहभोजनम सहभोजनाचा. प्रेक्षकाणाम उत्कंठायाः पराकाष्ठा जाता म्हणजे प्रेक्षकांची उत्सुकता तर शिगेलाच पोहोचलेली होती, ते खूप उत्सुक होते. सेवकः मंचे 3 आसनानि स्थापितवान सेवकांनी काय केलं तर त्या रंगमंचावर 3 आसनं ठेवली आणि मध्यभागेच वर्तुलाकारम पीठम आणि त्या मध्यभागी त्यांच्या एक गोलाकार टेबल ठेवलं. अहम एकस्मिन आसने उपावेशितः तर ते चिमणराव सांगतात की मला एका खुर्चीवर बसवले. अत्रांतरे भल्लुकवेषधारी अब्दुलह तत्र प्राप्तः आणि त्यानंतर अस्वलाच्या वेशातील अब्दुल सुद्धा तिथे आला. गौहो अपि मंचम समागता गाय सुद्धा त्या मंचावर आली. ततः अस्माकं पुरतः खाद्यस्य योजना कृता आणि त्यानंतर आमच्यासमोर खाण्याची व्यवस्था करण्यात आली. सहभोजनस्य प्रारंभे जाते उत्तेजितैः प्रेक्षकैः आनंदेन तालिकावादनम आरब्धम काय सांगतात ते?
सहभोजनाला सुरुवात झाली असता उत्तेजित झालेल्या प्रेक्षकांनी काय केलं, आनंदाने तालिका वादनम म्हणजे टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पूर्वमपि व्याघ्रभल्लुकौ मानुषौ एव म्हणजे यापूर्वी सुद्धा जे कार्यक्रम झाले तर त्याच्यामध्ये सुद्धा जे वाघ आणि अस्वल होते ती माणसंच त्यांचं रूप धारण करून तिथे ते कार्यक्रम करायचे. तथापि सा धेनुः ताभ्यां सह कार्यक्रमं कर्तुम अभ्यस्ता आसीत. आता काय सांगितलंय, तथापि म्हणजे तरीसुद्धा सा धेनुः म्हणजे ती जी गाय होती त्या गायीला त्यांच्याबरोबर कार्यक्रम करण्याची काय होती, सवय झालेली होती. अभ्यस्ता आसीत म्हणजे तिला सवय होती माणसांबरोबर काम करण्याची. अचिरात एव न इमौ परिचितौ व्याघ्रभल्लुकौ इति धेन्वा लक्षितम्. अचिरात एव म्हणजे लवकरच, न इमौ परिचितौ व्याघ्रभल्लुकौ म्हणजे हे नेहमीचे वाघ आणि अस्वल नाही आहेत हे लवकरच तिच्या लक्षात आलं. संभ्रमेण संशयेन च एकैकशः आवाम दृष्टवती. तर ते काय सांगतात की गोंधळून आणि संशयाने तिने एक एक करून आमच्या दोघांकडे सुद्धा पाहिलं, कारण की तिला आता वाटतंय की हे नेहमीचे नाही आहेत, हे वेगळी माणसं आहेत, म्हणून ती काय करते, त्यांच्याकडे एक एक करून बघतीये संशयाने. यदा च तस्याः प्रत्ययः जातः म्हणजे जेव्हा तिची खात्री पटली, तदा शृंगे उन्नम्य नौ आक्रामत म्हणजे तेव्हा तिने काय केलं, तर शिंगे उगारून तिने आमच्या दोघांवरही काय केलं, आक्रमण केलं किंवा हल्ला केला. अहमपि गर्जनां कृत्वा तीक्ष्ण दंतान दर्शितवान. आता ते चिमणराव सांगतात की मी सुद्धा काय केलं, गर्जना केली मोठी आणि तीक्ष्ण दात दाखवले. किंतु न किंचिदपि भयम तस्याः पण त्याला सुद्धा ती अजिबात घाबरली नाही. अब्दुलह ताम हस्तेन ताडितवान आणि इकडे अब्दुलने काय केलं म्हणजे त्या अस्वलाने काय केलं, तर तिला हाताने मारलं. तेन क्षुब्धा सातम अन्वधावत आणि त्यामुळे चिडलेल्या तिने काय केलं, तर ती त्याच्यावर धावून गेली, त्या अस्वलावर धावून गेली. भल्लुकः तदा चापल्येन पटमंडपस्तंभम आरूढवान आणि तेव्हा त्या अस्वलाने काय केलं, तर चपळाईने त्याने त्या पटमंडपस्तंभम आरूढवान तर त्या अस्वलाने काय केलं, एका तंबूच्या खांबावर तो चढून बसला. आता चित्रातही आपल्याला दिसतंय की हे अस्वल आहे आणि ते त्या तंबूच्या त्या स्तंभावर किंवा त्या खांबावर चढून बसलेलं आहे. मग त्यानंतर इयं सर्वा क्रीडा पूर्वनियोजिता इति विचिंत्य प्रेक्षकाः अपि प्रमोदिताः. आता प्रेक्षकांना इकडे काय वाटतंय, हा जो खेळ चालू आहे यांचा हा पूर्वनियोजित आहे म्हणजे आधीपासूनच ठरलेला आहे, त्याप्रमाणेच हे सगळं करतायत असा विचार करून प्रेक्षकाः अपि प्रमोदिताः म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा आनंद झाला. भल्लुकः निर्गतः इति क्रुद्धा सा धेनुः अधुना व्याघ्रं मां लक्ष्यं कृतवती. म्हणजे भल्लुकः निर्गतः म्हणजे अस्वल आता निघून गेलाय कारण तो चढून बसलाय वरती, म्हणून अस्वल आता गेलाय. इति क्रुद्धा म्हणजे असं वाटून रागावलेल्या तिने काय केलं, अधुना व्याघ्रम माम लक्ष्यम कृतवती म्हणजे वाघ बनलेल्या मला तिनं काय केलं, आपलं लक्ष बनवलं. म्हणजे आता अस्वल तर चढून बसलंय म्हणून तिने काय केलं, वाघाच्या मागे पळायला सुरुवात केली. भित्या अहम चतुष्पाद विशिष्टम व्याघ्रत्वम विस्मृत्य द्विपादम मूल स्वरूपम आश्रितवान. तर ते काय सांगतात चिमणराव, तर भित्या अहम चतुष्पाद विशिष्टम व्याघ्रत्वम भित्या म्हणजे भीतीमुळे मी काय केलं, चतुष्पाद वाघ आहे म्हणजे 4 पायांचा मी वाघ आहे हे विसरून द्विपादम मूल स्वरूपम आश्रितवान म्हणजे 2 पायांच्या माणसाचे माझं जे मूळ स्वरूप आहे ते स्वीकारलं. म्हणजेच त्यांनी काय केलं, तर ते वाघ आहेत म्हणून 4 पायावर ते पळत होते आधी, पण भीतीमुळे काय करून टाकलं त्यांनी, तर 2 पायावर पळायला सुरुवात केली. प्राध्यापक महाशय परित्रायताम इति करुणम विलपन अधावम. इथे म्हणतात की प्रोफेसर साहेब परित्रायताम म्हणजे वाचवा, मला वाचवा असं करुण स्वरात ओरडून मी काय केलं, जोरात पळायला सुरुवात केली. तदा धेनोः भीतं पलायमानं व्याघ्रं दृष्ट्वा प्रेक्षकाः कोलाहलं कृतवन्तः.
तदा म्हणजे तेव्हा धेनोहो भीतम म्हणजे गाईला घाबरून पळणाऱ्या वाघाला बघून प्रेक्षकांनी काय करायला सुरुवात केली, कोलाहल करायला सुरुवात केली, गोंधळ करायला सुरुवात केली. अनंतरम मम व्याघ्रवेशम निष्कास्य माम निर्घृणम ताडितवन्तः आणि त्यानंतर प्रेक्षकांनी काय केलं तर माझा जो हा वाघाचा वेश आहे हा काढून निर्दयपणे मला त्यांनी मारलं. वेदनाभिही अहम मूर्छितः आणि त्या वेदनांनी मी काय झालो, मूर्छित झालो, बेशुद्ध पडलो. यदा च जागरितः आणि जेव्हा मला जाग आली, तदा अस्माकं शकटः पुनः पुण्यपत्तनदिशं प्रस्थितः आसीत आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा आमची जी गाडी होती ती पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालेली होती. मम उत्तमांगम अन्यानी च अनुत्तमानी अंगानी उपचारपट्टिकाभिः विभूषितानी आसन आणि ते काय सांगतात, मम उत्तमांगम म्हणजे माझं जे उत्तमांग आहे म्हणजे जे मस्तक आहे, डोकं आहे ते, तसेच अन्यानीच अनुत्तमानी अंगानी आणि तसेच बाकीचे जे खालचे अवयव आहेत शरीराचे ते उपचारपट्टिकाभिः विभूषितानी आसन. तर ते उपचारपट्टिकाभिः म्हणजे बँडेजनी काय झालेले होते, सुशोभित झालेले होते, म्हणजे त्यांना तेवढं लागलं होतं. तर अशा प्रकारे ही कथा आहे धेनोर्व्याघ्रः पलायते म्हणजे गाईला घाबरून वाघ पळून जातो. तर आज आपण हा पाठ बघितलेला आहे आणि याचा जो भाषाभ्यास आहे तो आपण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.